मी अनेकदा अशा व्यक्तींना भेटते ज्यांच्यामध्ये टॅलेंट तर भरपूर आहे, साधनं पण आहेत, पण तरीही ते एका अशा पराभूत मानसिकतेमध्ये जगतात, हरवून गेल्यासारखे वागतात. कारण त्यांच्या विरोधामध्ये उभ्या असलेल्या संकटाने त्यांच्या मनात आधीच घर केलेलं असतं. त्यांना ते संकट छोटं जरी असलं तरी डोंगरा एवढं वाटत असतं. भगवद्गीतेचा 19वा श्लोक आपल्याला याच मेंटल कोलॅप्सचं वर्णन करतो. पांडवांच्या त्या सामूहिक शंखनादाने आकाश आणि पृथ्वी दुमदुमून गेली. त्या आवाजाने धृतराष्ट्र पुत्रांची म्हणजे कौरवांची हृदय विदीर्ण करून टाकली. हा आपला भगवद्गीतेचा 19वा श्लोक. याला सायकोलॉजिकल ब्रेकडाऊन म्हणतात. म्हणजे शत्रूने अजून बाण पण सोडलेला नाही, पण कौरव मात्र मानसिकरित्या तिथेच हरले. आता कौरवांकडे सैन्य जास्त होतं का? तर हो, पण त्या शंखनादाचा आवाज ऐकून तरीही त्यांची हृदय थरथरली. ज्यावेळेस कधी तुम्ही अधर्माच्या किंवा चुकीच्या बाजूने असताना त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास आतून ऑलरेडी पोकळच असतो. म्हणजे पांडवांचा तो हा शंखनाद केवळ आवाज नव्हता, तो कौरवांचा नाही, त्यांना जो गिल्ट वाटतोय ना त्याच्यावरती एक प्रहार होता. म्हणजे जेव्हा तुमचं मन स्वच्छ नसतं तेव्हा तुम्हाला कोणीतरी एखादी साधी शिट्टी सुद्धा तुम्हाला एखाद्या बॉम्बस्फोटासारखी वाटते. श्लोकात म्हटलंय की हृदय विदीर्ण झाली. म्हणजे काय? तर ज्यावेळेस आपल्या मनामध्ये एक भीती असते ना आणि ती ज्यावेळेस शरीरावर परिणाम करते, म्हणजे लाईक धडधड वाढणे, घाम येणे, हातपाय लटलटणे, कौरवांची ही अवस्था दाखवते. म्हणजे आपलं मन ज्यावेळेस खंबीर असतं ना त्याच वेळेस आपलं शरीर सुद्धा साथ देतं. जर मनाला तडा गेला ना तर शरीर कितीही बलवान असू द्या, तो काही फायदा नाही. पांडवांच्या आवाजाने आकाशाने पृथ्वी व्यापली. याला आपण एन्व्हायरमेंटल डॉमिनन्स म्हणतो. म्हणजे पांडवांनी आपल्या आत्मविश्वासाने काय केलं, वातावरणाची ताकदच बदलून टाकली. कौरव जे आत्तापर्यंत स्वतःला एकदम बलाढ्य समजत होते, अजय समजत होते, त्यांना अचानक आपले लिमिटेशन्स जाणवायला लागले. तर आजच्या कॉर्पोरेट जगात आणि स्पर्धात्मक आयुष्यात या श्लोकाचे 3 मोठे पिन पॉईंट आपल्याला मिळते. पहिलं तर लढाई आधी डोक्यामध्ये जिंकावी लागते. जर तुम्ही एखादं प्रेझेंटेशन द्यायला किंवा मुलाखतीला जायला आधीच माझं कसं होईल या भीतीमध्ये असताना तर समोरच्याचा आवाज तुमच्या हृदयाला एकदम तडे देईल. म्हणजे तुमच्या शरीरावरती इम्पॅक्ट दिसायला लागेल. कॉन्फिडन्स हा 50% विजयाची खात्री करतो. जर तुमच्यात कॉन्फिडन्स असेल ना तर समोरच्याच्या ताकदीला तिथेच तडा जातो. सत्याची ताकद ओळखा. म्हणजे खरं ज्यावेळेस तुम्ही प्रामाणिक असताना तेव्हा तुमच्या आवाजामध्ये एक अशी फ्रिक्वेन्सी असते की समोरचं जर खोटे बोलत असेल ना तर त्याला थरकाप उडवायला बस करते. तुमची इंटिग्रिटी म्हणजे नैतिकता हे सगळ्यात मोठं तुमचं मानसिक शस्त्र आहे. भीतीला प्रतिसाद देणं शिका. म्हणजे कौरव आवाजाला घाबरले का? हो, कारण ते रिॲक्ट झाले. जर त्यांनी रिस्पॉन्ड केलं असतं तर कदाचित त्यांची अवस्था वेगळी असते. भीती वाटणं नैसर्गिक आहे, नॅचरल आहे, पण भीतीला तुमच्या हृदयाचा ताबा घेऊन देणं ही तुमची चूक आहे. शेवटी मला एकच जाणवतं की तुमचं हृदय तेव्हाच विदीर्ण होतं जेव्हा तुम्ही स्वतःवरचा विश्वास गमावता. जगाचा कोणताच आवाज, कोणता शंखनाद तुम्हाला तोपर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत मनाचे दरवाजे त्याला उघडून देत नाही.